दरम्यान भागवत कराड यांची गाडी अडवण्यात आली आहे। आपण ही दृश्य बघतोय। कार्यकर्त्यांकडून भागवत कराड यांची गाडी अडवण्यात आली आहे। संभाजीनगरमधून हा प्रकार समोर आलाय। संभाजीनगरात भागवत कराड यांची गाडी कार्यकर्त्यांनी अडवून ठेवली आहे। नाराज कार्यकर्त्यांचा सगळीकडे कडेलोट आपल्याला दिसतोय आणि यातच आता कार्यकर्त्यांनी भागवत कराड यांची गाडी अडवली आहे। उमेदवारीवरून संभाजीनगरमध्ये हे नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। नाराज उमेदवारांनी भागवत कराड यांची गाडी अडवल्याचं दिसतंय। ही दृश्य आपण बघू शकतोय। संभाजीनगरमध्ये भाजपात नाराजी नाट्य असल्याचं समोर आलंय आणि त्यातूनच आता उमेदवारांनी भागवत कराड यांची गाडी अडवली आहे। सध्या सगळीकडे निवडणुकीचं वातावरण आहे आणि काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। त्यानंतर अनेक नाराज उमेदवारांनी हॅलो आणि याबद्दलच अधिक तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमेध पवार आपल्या सोबत आहेत। सुमेध, काय सांगणार? आम्हाला अन्याय का केला, आम्हाला न्याय का केला घोषणा देत आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी निघालेला आहे। ठिकाणी दाखवण्यात किंवा आहे आणि मात्र कार्यकर्ते होते भाजपकडून लढण्यासाठी त्यांनी आपल्या ठिकाणी न्यायाची मागणी केलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवलेला आहे या जागा वाटपासंदर्भात। भाजप कार्यकर्ते आक्रमण झालेले आहेत। या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत आणि आता कार्यकर्त्यांना प्रयत्न सुरू आहे। तर अतुल सावेंच्या गाडीलाही घेराव करण्यात आलाय आणि याबद्दलच अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, काय अधिकची माहिती?
यामध्ये विषय असा आहे की गेली आपण काल पाहिलं की मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचे जे इच्छुक उमेदवार आहे कालपासून ते उपोषणाला बसलेले आहे आमची, आणि त्यानंतर थोड्या वेळापूर्वी आता या ठिकाणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देखील येऊन गेलेले आहेत. दरम्यान त्यांची समजूत काढण्यासाठी दोन्ही नेते आले होते. दरम्यान त्यानंतर त्यांची ही जी तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी घेराव घातला. आम्ही गेली 20 वर्ष या ठिकाणी पक्षामध्ये काम करत आहोत आणि घरावर तुळशी पत्र ठेवलं आहे, मात्र आमची उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे. का आमची उमेदवार नाकारली आहे असा आक्रोश करत ते आता जाब विचारत आहे. या ठिकाणी त्यांना घेरावा घालण्यात आलेला आहे, मात्र त्यांना सांगितलं गेलंय पक्ष शिस्त पाळावी, आपण एका कुटुंबातले आहोत, आपण एका ठिकाणी बसून बोलूया. अशा पद्धतीने उघडपणे पक्षाची प्रतिमा मलिन करणे योग्य नाहीये. त्यानंतर या सर्व महिला आक्रमक झाल्या होत्या. आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि कसली पक्षशिस्त आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल, मात्र आम्ही पाठीमागे असणार नाही. जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात बॉन्डवरती आश्वासन मिळत नाही आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर हा सर्व उद्रेक या महिलांचा पाहायला मिळालेला आहे. नक्कीच धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि संभाजीनगरातून हा सगळा प्रकार समोर येतोय. मंत्री अतुल सावेंच्या गाडीला काळ देखील फासण्यात आलाय. नाराज कार्यकर्त्यांकडून संभाजीनगरात हे सगळं सुरू आहे. आधी भागवत कराड यांच्या गाडीला अडवण्यात आलं होतं आणि आता मंत्री अतुल सावेंच्या गाडीला काळं फासण्यात आलंय. साहेब यांनी मला त्यांच्या माझ्या मागे मायबाप जनतेची अपेक्षा पूर्ण झाली होती. साहेब मी तुम्हाला काय सांगतो, यांनी कागोदकरांनी त्याच्या जातीच्या माणसाला जो 2% सर्व्हिसमध्ये नाहीये, सर्वेमध्ये 2% नाहीये. त्यानंतर साहेब मी तुम्हाला सांगतो 2% सुद्धा नाही त्याचा तो सागर पाले 2% नाहीये, 2% नाहीये तरी त्याला तिकीट दिलं. मी रात्रंदिवस चटलो साहेब यांना. साहेब बीजेपी साठी मी तुम्हाला सांगतो साहेब, मी सगळं बर्बाद करून मी बीजेपीत पूर्ण काम केलं. साहेब यांना किटा सुद्धा मी दिला करू नका. 10,000 मी मास्क वाटले साहेब. साहेब मी डस्टबिन दिलं. आता मला एक सांगा साहेब, फक्त जाती आहे का जिवंत फक्त जातीसाठी साहेब एक जणाचा जातीचा आहे आणि एक जणाचा पी आहे. बरोबर आहे. यांना कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी आहे साहेब, ही जनतेची पार्टी. यांनी जनता सोडून दिली आणि यांनी प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलं मालक. यांच्याकडे एक मिनिट मला हेच म्हणायचंय, हे जर का यांचा दम आहे ना तर तुम्ही काय करा, आताच्या आता जिल्हाध्यक्षाला विनंती आहे. यांनी मला मेसेज केला, यांनी मला अंधारात ठेवलं, माझ्याकडे प्रूफ आहे. यांनी सर्वे आणा. जर मी दिसलो नाही ना तिथं साहेब, मी जर दिसलो नाही ना मला मी जनतेसमोर माझी जनता रडते साहेब. काय करायचं नाही का मला सर्वे माझं बोलणं ऐका साहेब. सर्वे सांगतो यांनी केलेलं आहे. प्रशांत भदाने 55%, उल्हास साळवे 3% भाजपचे आहे. भाजपचा ऐकून घ्या. शिवसेना 22% साहेब, मेघावाले 18%. आता साहेब दुसरं पेज सांगतो साहेब माझ्यावर. ते साहेब इथं तुम्हाला एक सांगतोय, सागर पाले 10% साहेब भाजपचा. साहेब इथं सांगतो साहेब मी तुम्हाला, हे पहा मी इथं 42% आहे साधारण मध्ये. मी 42% यांचा साळवे
हा 4% हा पीए सावेनं काय केलं? बस सर, बस. ऐका साहेब, इथं राजवानकडे 74%, राजवानकडेला विचारा, त्यांनी सगळ्यांनी सर्वे केलेला आहे. साहेब ऐकून घ्या, उल्हास इथं 6% साहेब, बदाने पाटील 70% साहेब, विशाल आहेर कोण? ऐका साहेब, आता मी तुम्हाला सांगतो बरं का साहेब. हे पहा साहेब, मला वयोगटामध्ये जो सर्वे केलेला आहे, मी 48%, 44%, याला कोणी ओळखू राहिलं नाही. याने 12 वर्ष पाटील सोबत राहिला, पाटीलचं खाल्लं आणि पाटील जवळ दाखला पण नालायक. त्याला कधी चांगला दिवस येणार नाही. भागवत करा, तुझी आज प्रेत यात्रा आहे. भागवत करा, तुझी प्रेत यात्रा आहे. भागवत कराचा आज मृत्यू झाला. आमच्या सोबत धोका केला असं 4 वाजेपर्यंत तुमचंच फायनल आहे, तुमचाच भाव येतोय. माझ्या नवऱ्या कुठं हालचाली करू दिली. प्रशांत मी तुझ्यासाठी युती तोडतोय, प्रशांत मी तुझ्यासाठी युती तोडतोय, तुझं तिकीट फिक्स आहे. आम्हाला एवढा गोड बोलत होता तो, आणि त्यानं त्याच्या जातीवाल्याला तिकीट दिलं. अशा माणसाला दिलं की त्याला आमच्या प्रभागात कोणीच ओळखत नाही. त्या पालेला त्याचं काहीच काम नाहीये. आणि माझा नवरा 15 वर्षापासून घर परिवार सोडून काम करतोय. घराघरात आहे, कोणाच्या चुकाला कोणाच्या चुकाला. आम्हाला 15 दिवस पूर्ण 20 लोकांना वार्डामध्ये सोबत फिरवलं की आम्ही फक्त कार्यकर्त्याचा विचार करू. यांनी 15 दिवस आम्हाला 12,000 घरं फिरवले. आणि आज तो पॉम्पलेट बघा तुम्ही, यांनी सांगितलं की 50%, अरे काही 50% नाही, 5% महिलांना सुद्धा यांनी तिकीट दिलं. कार्यकर्त्यांच्या बायकांना तिकीट दिलं. यांनी सरळ बांगड्या घालावा, यांना तिकीट बांगडी आम्ही सगळं देतो. यांनी तिथं बसावा. घात केला या लोकांनी, खूप घात केला. प्रशांत तुझंच तिकीट आहे रे, प्रशांत तुझंच तिकीट आहे रे. तो इतका गोड बोलत होता आमच्या सोबत, आणि त्यानं आमचा खूप घात केला, खूप घात केला. त्यानं एक निष्ठावंत कार्यकर्त्याचं पूर्ण परिवार त्यानं हे करून टाकला. आमच्या तोंडात घात आला आणि आमचे पुन्हा हातपाय त्यानं बधीर करून टाकलेले, पळून गेले आणि हे कुत्रे पडून गेले. आता गाडीच्या खाली उतरून कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे होता. गाडीच्या काटा लावून पोलीस बंदोबस्तामध्ये पळून गेले. काय नाही देणार आहे आम्हाला. 50% महिला या फक्त काटावर आहे. 50% महिला या फक्त काटावर आहे. 5%ला न्याय दिला. 45% यांनी कार्यकर्त्यांच्या बायका दिल्या, ज्यांना कधी पाहिलं बी नाहीये. अशा बाईला न्याय दिला. आम्हाला एखाद्या बाया पाडत साहेबाला म्हणा काय केलं रे तू? अहो यांचे 45 फुटाचे बॅनर लावले हो. काय कसं साहेब सगळे तुमच्या मायबाप माझ्या वादात राहतात. मीडियावाले यांना विचारा, यांनी जर नाही सांगितलं ना, मी माझी जिंदगी नाही होते. माझं एक मिनिट ऐकून घ्या साहेब काय भेटलं माने साहेब? नाराजी समजू शकतो माने साहेब ऐका ना माझं. अरे अन्याय करत पण किती करावा? अहो एक काल मला काय म्हणतात काल साहेब ऐकून घ्या. मला जिल्हा अध्यक्षाने काय बोली गेली, मला मेसेज आहे, मला म्हणतात फॉर्म भर. 10 वाजताचा मेसेज आहे ना, फॉर्म भर. नंतर मला भाजप कार्यालय धनंजय कुलकर्णीचा फोन आला साहेब. ते काय म्हणतात मला माहितीये का, 1 नाही 12:30 झाला. मला म्हणतात तुमचं नाव सांगा, तुमच्या वडिलांचं नाव सांगा.
तुमचं आडनाव सांगा, तुमचा बी फॉर्म रेडी आहे. साहेब 2 वाजता काय म्हणतात मला, साहेब 2 वाजता म्हणतात की फॉर्म येतोय, फॉर्म भर लवकर. मी फॉर्म भरायला जाऊ, साहेब मी भीक मागतोय यांच्याकडनं, माझा बी फॉर्म द्या ना, माझा बी फॉर्म द्या ना. मी 25 वर्ष कष्ट केला रस्त्यावर, माझ्या वार्डात कोणाच्या घरात जर एक घर जर मला वाईट बोलणार ना साहेब, मी जिंदगीभर काम नाही करणार साहेब. सगळे एवढं साहेब अतुल सावे साहेब आणि भागवतजी कराड साहेबांनी फक्त माझा यांचा कार्यकर्त्यांनी पाहिला साहेब. यांनी काय केलं माहितीये का? नाही साहेब ऐका, यांनी फक्त वंजारीला तिकीट दिलं साहेब. काम नसताना 3% जात म्हणून पाहुण्या म्हणून तुझ्या पाहुण्याला द्यायचं होतं, तर मला कशाला कार्यकर्ता राहू दिलं? 25 यांनी सागर पाल्याला दिलं साहेब, ज्याच्यात 3% सुद्धा सर्वांनी 3% सर्वांनी. अतुल सावे साहेबांनी त्यांच्या पीएला साहेब, तुम्हाला पीएला द्यायचं होतं आणि तुमच्या जातीला द्यायचं होतं. हे बा, अतुल सावे साहेब मंत्री आहेत, ऐकून घ्या साहेब, अतुल सावे साहेब मंत्री आहेत. डॉक्टर साहेब जे आहे तर भाजपच्या जीवावर खासदार झालेत, मंत्री झालेत. यांना माझी विनंती आहे आणि जिल्हा अध्यक्षांना विनंती आहे, आताच्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही इथं सर्वे आणा भदाने पाटील, 10 मिनिटांमध्ये. तर तुम्ही जर का सर्वे मध्ये भदाने पाटलाचं नाव नसेल तर मी जिंदगी भर राजकारण करणार आणि त्यांचा गुलाम राहील. माझा 2 नंबर प्रभाग मधून साहेब मी 25-30 वर्षाचा रहिवासी आहे, प्रशांत भदाने पाटील. आणि साहेब मी ओबीसी मधून त्यांच्याकडनं तिकीट मागत होतो, नसेल ओबीसी ओपन महिला द्या साहेब. एकाचा होता पीए आणि एकाचा होता पाहुणा, जातीचा पाहुणा सागर पाले आणि उल्हास साळवे. बरं का, यांनी दोघांनी माझं तिकीट कापलं साहेब. काय भेटलं तुम्ही मंत्री आहेत ना, तुम्हाला भाजपची चिंता नाही का? भारतीय जनता पार्टीची चिंता नाही तुम्हाला? जनताची पार्टी नाही आहे का? फक्त यांची बापाची पार्टी, फक्त वंजारींची आहे का पार्टी? आणि फक्त पीएची पार्टी आहे का? पार्टी असेल तर कार्यकर्ते सांगा ना साहेब. जातीवाद केला साहेब यांनी, आणि पूर्ण वाढ आमच्या येणार पाहिजे सोबत आहे पहिल्यापासून. साहेब त्यांना म्हणा, तुम्ही खरंच इमानदार असाल, तुमच्यात इमानदार प्रामाणिक आहेत ना, तुम्ही एवढे प्रामाणिक नेते आहेत ना, तर तुम्ही काय करा, फक्त आणि फक्त सर्वे आणा. जिल्हा अध्यक्ष म्हणा, तुम्ही सर्वे आणा. कायमचा तुमचा गुलाम बनू आम्ही, कायमचा गुलाम बनू. साहेब माझ्याकडे सर्वे आहे आणि हा सर्वे ऐका साहेब, हा सर्वे राज वानखेडेकडे पण आहे, हा सर्वे उल्हास पाटलाकडे पण आहे, हा सर्वे सागर पालेकडे पण आहे, हा सर्वे रोजतकरकडे पण आहे. आणि यांच्याकडे सर्वे असून यांनी असा अन्याय केला साहेब. जिल्हा अध्यक्षांकडे पण माझी भूमिका हेच आहे, माझा न्याय करा, मला न्याय करा, मला न्याय द्या, मला न्याय द्या. नाही मतदान करू. लाडकी बहीण